खासदार प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण साहेब त्यांनी जसं वागले त्याप्रमाणे आज खासदार सुद्धा त्या प्रमाणात वागणार आहेत। आणि कधीच त्या साहेबांना आपण बघितलो त्यांचं जसं स्वभाव होतं ते स्वभाव साहेबांचा आहे। कैलासवासी वसंतराव चव्हाणच्या रूपामध्ये प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण साहेब आहेत। आज त्यांनी अगोदर पण म्हटले की केव्हा अर्ध्या रात्री आपल्याला फोन करत असेल तर शेवटचं 1 2 3 नंबर पहिल्याचे वसंतराव चव्हाण साहेबांचा त्यांचा नंबर सांगलेला आहे, आजही चालू आहे। ही पूर्वीपासूनच स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांचा प्रेमाचा तालुका म्हणून राहिलेला आहे। त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध देगलूर तालुक्यामध्ये होते, शहरात होते। बरेच मित्र कंपनी त्यांची देगलूर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये होती। त्याच्यामुळं त्या मंडळींनी मेहनत करून परत एकदा मला या ठिकाणी लोकसभेला पोटनिवडणुकीमध्ये विजय या ठिकाणी घडून दिला। त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त केले। आणि ती सर्व मंडळी जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळं आज माझा या सत्कार करण्यासाठी सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहेत। आपण बघू शकता जे मोगलाजी अण्णाजी शिरसटवार आहेत, आमचे उमेदवार महाविकास आघाडीचे निवृत्ती मामा कांबळे आहेत। आणि मी त्यांना विश्वास दिला की या ठिकाणी विधानसभेला जरी आपला पराभव झाला असला तरी मी त्यांच्या कोणत्याच कामाला या ठिकाणी कमी पडणार नाही। त्यांना निश्चितच ताकद देण्याचं, बळ देण्याचंच काम या ठिकाणी यापुढे माझं राहील। आणि सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने राहावं आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्यामध्ये नव्या जोमाने आणि नव्या दिलाने या ठिकाणी आम्ही काम करू आणि नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, आम्ही आमचा विजय खिचून आणू। स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांची मला या ठिकाणी दिली, देशाच्या स्वराज्य सभागृहामध्ये जाण्याची संधी उपलब्ध करून दिली। निश्चितच मी त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करीन आणि स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांचे जे काही स्वप्न होते ते माझ्या कार्यकाळात मी पूर्ण करेन। पूर्ण तालुक्यात सर आपण बघितलं जे महाविकास आघाडीचं वातावरण या ठिकाणी होतं, लोकांमध्ये उत्साह होता। आपण जर बघितलं तर निकाल खूपच धक्कादायक लागलेले आहेत। तर ते कशामुळे लागलेत काय नाहीत आमच्या हायकमांड ते चर्चा करतील। बरेच जणांनी प्रश्न उपस्थित केले की बुवा निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले, पण या ठिकाणी मी एवढंच सांगेल शेवटी लोकशाही आहे आणि लोकशाहीच्याच मार्गाने या ठिकाणी आम्ही आंदोलन करू आणि जाब विचारू।